तर आपण बर्मिस सूप जसं मी अर्धे वाटी वाटाणा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा लिंबू घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला, मुठभर कढीपत्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतलेला आहे, गाजर घेतलेला, अर्धा गाजर घेतलेला आहे, अर्धा फ्लावर घेतलेला आहे, 2 दालचिनी घेतलेली आहे, 2 लवंग, 4 लवंगा घेतलेल्या आहेत. आता आपण सगळे उकळून घ्यायचे चांगले पाण्यामध्ये. आता त्याने शिजवून घ्यायचे, गाजर, मटार आणि फ्लावर शिजवून घ्यायचा. त्याने दूध गरम करायला ठेवलेलं आहे. दूध उकळ आली की याचं पाणी टाकायचं याच्यामध्ये. आता उकळलं याची वाट बघायची, उकळलं की म्हणजे हे टाकायचं दाणे. जर उकळी आलेले आहे चांगली आता मस्त व्हायचे, त्याच्यामध्ये आता हे उकळलेले दाणे टाकायचे. फ्लावर, गाजर, वाटाणा टाकायचे. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर, पुदिना टाकायचा. मिरच्याचे तुकडे टाकायचे, पुदिना टाकायचा, कढीपत्ता टाकायचा, लवंग टाकायचे, दालचिनी टाकायची, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, चमचा जिरे टाकायचे, नंतर गाडीला पाणी टाकायचं. त्यामध्ये सगळं चांगलं उकळून द्यायचं चांगलं. तर चांगलं उकळत आलेलं आहे. 1-2 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं. बघू शकतो किती सुंदर उकळलेलं आहे, मस्त कलर वगैरे खूप छान आलेलं आहे, बघू शकताय. सुबह आता उजवून ठेवलेलं आपण आता तुपाची फोडणी द्यायची. तर जिरं, दालचिनी आणि लवंगची फोडणी घालायची आपल्याला. त्याच्यामध्ये साईक तूप घ्यायचं आपल्याला. एक चमच तूप टाकायचं याच्यामध्ये. लवंग, दालचिनी, पण थांब, जिरं घालून फोडणी घालायची आहे. गॅस बंद करायचा. तुपामध्ये घालायची याच्यामध्ये, तुपामध्ये घालायचे, चांगलं हलवायचं. गॅस बंद करून तसं ठेवायचं. नंतर लिंबू पिळून टाकायचं आहे आपल्याला. आता थोडंसं अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे. हे सूप खूप छान लागतं, बर्मी सूप खूप छान लागतं, चवीला सुंदर लागतं. हे बघू शकता की सुंदर आलेलं आहे सूप. आपलं बर्मी सूप तयार झालेलं आहे. बघू शकता की सुंदर आलेलं आहे, मस्तच आलेलं आहे. मी बघू शकता बर्मी सूप. व्हिडिओ आवडला शेअर करा, सबस्क्राईब करा, सेंड करा. बाय.